तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। आज सकाळी जायचा होता शेतावर, कारण की आज चालू झाला आमचा दुसऱ्या शेतावरचा रोवणा। मग मी पटापट लावलो रेनकोट आणि मग काढला बाईक बाहेर। मग माझ्या मोठ्या भावाला पकडून निघालो शेताकडे। मग रस्त्याच्या साईडला ठेवली बाईक आणि निघालो पैदल। आज पाऊस खूप आला म्हणून जागोजागी पाणी भरपूर जमा होता। मग शेतामध्ये पोहोचल्यानंतर ट्रॅक्टरनी चिखल करणे चालू होता आणि रोवणाऱ्या बाया पण आमच्या अगोदर येऊन रोवणा रोवत होत्या। मग चिखल केलेल्या बांधीत टाकायच्या होत्या पेंड्या। चालू केलं पेंड्या टाकणे। फायनली पेंड्या टाकून झाल्या आणि मग खदाचा होता आपल्याला परा। मग पराजवळ घोडी धरून बसलो आणि परा खदायला केलो चालू। परा काढता काढता जवळपास सायंकाळच झाली, तर अर्धा परा काढलो आणि निघालो घराकडे। मग मी घरी जाऊन रेडी झालो आणि निघालो जिमसाठी गडचिरोली। गडचिरोलीला जाताना रस्त्यात पडते आपल्याला पाल नदी, आणि पाल नदीचं पाणी तर पूर्ण पुलालाच टच होत होता। आणि गडचिरोलीच्या कठणी नदीवर पाणी पाहण्यासाठी लोकांची तर गर्दीच जमली होती। गडचिरोलीला पोहोचलो तर पावसामुळे रस्ते कम नाले जास्ती झाले होते। मग मी गेलो रुद्रा मोबाईल आपल्या वैभव भाऊकडे, कारण माझ्या मोबाईलच्या कॅमेराला लावायचा होता कॅमेरा लेन्स लावलो आणि निघालो जिमकडे। आज होता माझा लेगचा वर्कआउट। सुरुवात केलो स्क्वॉट पासून। आजचा वर्कआउट खतम केलो आणि थोडासा घेतलो लेगच्या पोजिंग। घरी जाण्यासाठी बाहेर येऊन पाहतो तर चालू होता जोराचा पाऊस। मग कातील भाऊ सोबत थोडा वेळ बसलो तर आमचा झाला प्लॅन पावसात खायला जायचा फिंगर। मग मी रेनकोट लावून झालो तयार आणि यांच्या इकडे तर मजाक मस्ती चालू होती। थोडा वेळ मजाक मस्ती करून निघालो कारगिल चौककडे। आज कातील भाऊचा मूड तर फुल ब्लॉगर बनला होता। और एक दूसरे का छाता चुराकर लड्डे खाने चले हैं कारगिल चौक। पावसामध्ये पूर्ण ओले होत फायनली पोहोचलो कारगिल चौक मध्ये। आज मन भरेपर्यंत फिंगर खाल्लो आणि मग कातील भाऊला आणि अमोलला सोडलो जिम मध्ये आणि मी निघालो घराकडे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।